हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जसं तुम्हाला माहिती आहे, GMC पुणेचा रिझल्ट लागलेला आहे आणि GMC पुणेची मेरिट लिस्टसुद्धा जाहीर झालेली आहे. तर आपण आता कट ऑफबद्दल व्हिडिओ बनत आहोत. तर आज आपण पाहणार आहोत GMC पुणे पिऊन मतलब शिपाईची कट ऑफ. ठीक आहे. तर हा तुम्ही स्क्रीनवर पाहता GMC पुणेचे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे वॅकन्सीबद्दल. त्यात आपण पाहणार आहोत पिऊनची किती वॅकन्सी होत्या. ठीक आहे. तर आपण आता पिऊनची पाहणार आहोत वॅकन्सी. ठीक आहे. हां, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहता आता शिपाई म्हणजे पिऊनची वॅकन्सी ही टोटल 2च होत्या. तेही STमध्ये एक आहे आणि VJAमध्ये एक आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये अनरिझर्वडची वॅकन्सी नव्हत्या, फक्त ST आणि VJची वॅकन्सी आहे शिपाईची. तर आपण आता मेरिट लिस्ट पाहणार आहोत. ही आहे मेरिट लिस्ट पिऊनची. ठीक आहे. तर याच्यात आपण पाहू शकतो, टॉपर हा 172 मार्क्सवाला VJA वाला आहे, म्हणजे याला VJAची सीट भेटेल. आणि VJAचे अजून 2 कॅन्डिडेट आहे ज्यांची 170 आहे. ठीक आहे. तर हे तिघंही रेसमध्ये आहे, कारण एकाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बोलवणार नाही, कमसे कम 2 किंवा तिघाला बोलवणार. ठीक आहे. तर हे तिन्ही VJAचे एलिजिबल आहे. आणि जर एखाद्याने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जॉईन नाही केला किंवा जॉब सोडली तर हे त्यांनाही भेटेल. म्हणजे आपण म्हणू शकतो VJAची कट ऑफ ही 170 राहू शकते. STवाला आहे 168, 166. तर कट ऑफ ही 166 लागू शकते. पण खाली जी आहे VJAची, म्हणजे 164 वाले आणि 162 वालेही एलिजिबल आहे. कारण की खूप लोक जॉईन नाही करत, कारण यांनी खूप एक्झाम दिलेली आहे, जसे GMC नांदेड, औरंगाबाद याच्यामध्ये त्यांचे सिलेक्शन होऊ शकते. त्यामुळे हे DV अटेंड करतील आणि जॉईन करतील हे पक्का सांगता येत नाही. म्हणून ज्यांचे VJAवाले 160 मार्क आहे त्यांनी होप ठेवावी, आणि STवाले ज्यांना 150पर्यंत मार्क्स आहे त्यांनी सुद्धा होप ठेवावी. ठीक आहे. हाच लॉजिक प्रत्येक पोस्टला लागू होतो, कारण खूप लोकांनी खूप एक्झाम दिलेली आहे. एका मुलांनी 3-3, 4-4 पोस्टमध्ये अप्लाय केला आहे, त्यामुळे ते तिथे जॉईन करू शकतात. म्हणून ज्यांचे मार्क कमी आहे त्यांनी हताश होण्याची आवश्यकता नाही आहे. जर टॉपरहून तुम्हाला 2-4 मार्क कमी असेल तरी तुम्ही रेसमध्ये आहात. ठीक आहे. तर हा व्हिडिओ होता GMC पुणे पिऊनच्या कट ऑफबद्दल. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवे अपडेट भेटत जातील. थँक्यू सो मच.